या 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 खूप मस्त वाटतंय. दादा किती महिन्याचे आहेत? 7 महिन्याचे. एकच बॅच आहे काही? एकच बॅच. म्हणजे कुठली जाते? ही सोनाली जाते. कुठले? सोनाली गावठी. सोनाली गावठी मिक्स का? 500 रुपयाला कोंबडा आणि 300 ला तलग. तलग 700-800 ग्राम होतं. म्हणजे कस्टमर एखादा चॉईस वाला पण असेल ना? नाही हो पाहिजे मला चॉईस प्रमाणे तुम्हाला कुठला पटेल तो तुम्ही आम्ही पकडून देणार. ही पण आपली सोनालीच जात का? भरपूर. 2 तास तरी आपण साईड बिझनेसला दिलंच पाहिजे. 2 ते 3 तास. घरी येतो आपण टीव्ही बघतो, कुठे फिरायला जातो. त्यापेक्षा ते आताची गरज आहे. गरज आहे, कालाची गरज आहे. आपण बोलतो आपल्या नोकरीवर काय होतं, नोकरीवर काय बघतं, पण आपण 2 तास वाया घालवतो. 2 ते 3 तास बरोबर. ते वाया नाही घालवायचे. ते याच्यासाठी द्यायला पाहिजे. कुठला का धंदा असतो तो. भारी हो. कस्टमरला इथं आतमध्ये ना आणायचा आणि डायरेक्ट कुठला पाहिजे बाबा? 100 पिला आपण 100ची बॅच आणू. त्याच्यावर आपण किती आपण या करायचं, त्याचा खर्च काय सर्व त्याच्यावर आम्ही 1 महिना त्याच्यावर ऑब्झर्व केला. तर आम्ही अशी सुरुवात केली. आणि सुरुवात करणं ही महत्त्वाची असतं. जोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही डोक्यात घ्याल विचार करू 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 असं त्यात होत नाही. बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, सागोजनच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आमच्या गावामध्ये चाललेलं आहे आणि तिथे माझ्या भावाने म्हणजे दिनेश कडू यांनी एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलेला आहे. जोडधंदा आहे. तर आपण तिथे जाणार आहोत आणि कुठल्या प्रकारच्या कोंबड्या आणि कुठल्या प्रकारची जात म्हणजे तर ते आपण बघणार आहोत आणि किती कोंबड्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो आहे. चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, दादाने कोंबड्यांचा कान्हा चालवलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे नक्की ते तुम्हाला सांगतो. बघा मस्त बनवले जाण्यासाठी. पाणी उन्हाळच्या इथं मस्त पालक बिलक लावतात. दादा आता नाही ना लावला शेत? पालक लावायचे ना. कोंबड्यांना जास्त पालकच आवडतं ना? फ्लॉवर आणि पालक ना. चला आतमध्ये जाऊया आपण. किती कोंबड्या पाळलेत ते बघूया आपण पहिले. बस सगळे वाटच बघता वाटतं. अरे बाबा 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 एवढ्या. कोंबड्याच कोंबड्या. तर मित्रांनो बघा, कुक्कुटपालन खरोखर खूप कोंबड्या आहेत. आता कुठल्या कुठल्या जाती भीती आहेत त्या तुम्हाला सगळ्या दाखवतो. मस्त कोंबड्या. या 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 बघू दे येतात का? नाही. या 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 बघू दे माझ्या हातावर. येतील ना लगेच अंगा येऊ दे ना. तर मित्रांनो बघा, या 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 खूप मस्त आहेत. सुक्यावर टाकूया, सुक्यावर टाकूया. वाव, किती आहे द्या दादा? 500. आता कुठल्या जाती आहेत त्या तुम्हाला दाखवते मी. बदक बघ बदक. या 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 डायरेक्ट टाकू का? दादाची टेक्निक बघा आता. दादा किती महिन्याचे आहेत? 7 महिन्याचे. एकच बॅच आहे काही? एकच बॅच. म्हणजे कुठली जाते? ही सोनाली जाते. कुठले? सोनाली गावठी. सोनाली गावठी मिक्स का?
मेहनत तरी पण आता हे मोठे मोठे ते किती किती महिन्याचे ते 8 महिन्याचे झाले. ते म्हणजे हे वाला ना. आणि आणि हे 4 महिने झाले. 4 महिने. ही पण आपली सोनालीच जात का? भरपूर. तर मित्रांनो बघा शेड सुद्धा मस्त केलेले आहेत. या बघा भारी ना. माझ्या मागं बोलू का? भारी येतील का अशा? ऍक्शन करायला लागेल ना. या लागेल ना. या 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 बघा. या 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 खूप मस्त वाटतंय. आणि इकडं जागा सुद्धा भरपूर आहे. खूप जागा आहे बघा. रोजची त्यांची प्रॅक्टिस आहे म्हणून ते आल्या, नाहीतर नसते आल्या. आपल्या गावठी आल्या तर इकडं ये बोललं तरी ते तिकडं पालादान. किती मस्त वाटतं ना. चला आतमध्ये बघूया आपण त्यांचं खाणं वगैरे काय आहे ते बघूया. बाबा यांना काय खायला तिथं नेमका ते बघूया आता. बाबा काय आहे त्या? काय काय देता यायला तुम्ही? गव्हाची कणी. असं आहे का? गव्हाची कणी का? ही कणी आहे ना. हा चला मित्रांनो ही बघा गव्हाची कणी आणि हे गहू. हे गहू किती लागतं तरी पण असा महिन्याला खाना किती लागतं? महिन्याला 2 टाके. एवढ्या मोठ्या ना. बघा मित्रांनो एवढे मोठे 400 ते 500 किलोला महिन्याला लागतो का? बापा. त्या बाजूला काय छोटे छोटे आहेत. चला तिकडे बघूया. असं आहे का? म्हणजे हा म्हणजे असं पाय वगैरे फ्रॅक्चर असेल त्याला इकडे ठेवता का? ओके या इकडे आहेत का? ही पण तीच जाते का सोनाली? सोनाली जात पहिल्यांदा बघतो मी. हे बघा बाबा बरोबर बोलला. जे अपंग वगैरे आहे डोळ्यांना दिसत नाही ते इथे मस्त वाटतं. चला दुसरीकडे जाऊया आता बघूया. वाट बघताना ते खाण्याचीच वाट बघताना. आता आतमध्ये जातील सगळ्या माझ्या मागच बघा. या चला या 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 या. अरे बापरे. या 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 या. यो बघ यो काय यो इथंच राहतो यांच्या बाहेर. आणि दुसऱ्या कुठल्या आहेत? ही दुसरी बॅच आहे का? 21 दिवस झाले का बघतो. ये काय महिना आजार बिजार कुठला होता? असं आजार यांना शक्यतो पाण्यापासून होतो.
पाणी जर खराब भेटला प्यायला तर पाण्यापासून आजार होतो. आजारी झाला का लगे त्याला तिकडं घा त्या बाजूला. हां त्याला त्यांना औषध आहेत त्याची टायमाटायमावर ते औषध द्यायलाच लागतात. हप्त्यातनं एकदा औषध द्यायला लागतात. बरोबर. 21 दिवसाचे म्हणजे जी आजारी झाली तिला बाजूला यांच्या नाही का? त्याच्यात आता यांना आजार न होत लगेच. आता ह्या किती आहेत दादा? ह्या किती आहेत? हे 150 किलो. घरची सोडलेली ती 20 किलो ती आमची घरची सोडलेली. ही छोटी. हा गावठी प्युअर गावठी. मग हे किती दिवसांनी होतील आता मोठी तरी पण? 7 महिने जातात. 7 महिन्यांनी ती बाहेरची होती तशी. याना पण तोच खाना काय? याना वेगळा खाना आहे? वेगळा खाना आहे. कुठला खाना आहे याना? आतमध्ये त्यांचा गोदरेजचा खाना वापरायला लागतं आणि जेव्हा बाहेर सोडू त्यांना गहू तांदूळ. मी तर बारकल्यांचा खाना कुठला? यो यो आहे यो का? हा कुठला आहे? हा गोदरेजचा खाना आहे. त्यात मका ते सर्व मच्छीचे खाना मिक्स असतो. तो गोदरेज कंपनीचा खाना असतो. यो कितीला आहे? एक तो एक बाचका 1700 रुपयाला 2200 रुपयाचा. एवढा डब्बा? नाही बाचका बाचका 50 किलोचा बाचका तो 2200 रुपयाचा. महिन्याला किती? 70 आहे. हा महिन्याला 2 बाचके लागतात. हे बारीकला ना पण? बारीक खाना 2 बाचके. भरपूर मेहनत आहे म्हणजे. भारी केलं तुम्ही. यो भुसा म्हणजे आता यो कुठला भुसा आपला? हा लाकडाचा वखारीतला भुसा. वखारीतला. हा मग ती त्या पण कोणी महाग असतील ना? नाही तो अवेलेबल असतो आपल्याकडे म्हणजे भेटतं वखारीत गेलं. भेटतं का? देतात का ते? आणायचीच मेहनत. मग आता समजा कस्टमर आला गिरायक आला म्हणजे तुम्ही कसं देता कोंबड्या? 1 किलोच्या वरती झाल्यावर सेलिंग चालू करतो आम्ही. 1 किलो 200 ग्राम झाल्यावर आम्ही सेलिंग चालू करतो. 500 रुपयाला कोंबडा आणि 300ला तलग देतो. असं आहे. तलग 700-800 ग्राम होतं. हां म्हणजे कस्टमर एखादा चॉईसवाला पण असेल ना? नाही हो पाहिजे मला चॉईस प्रमाणे तुम्हाला कुठला पटेल तो तुम्ही सांगा, आम्ही पकडून देणार. मग किती कप्ती किती असे कशी? असे वार असेल तसं समजतात. बुधवार शुक्रवार किंवा रविवार 10-15-20 पण समजतात वाराला. म्हणजे हा तुमचा जोडधंदा आहे ना? जोडधंदा एक प्रकारे. नोकरी सांगोला आम्ही हा करतो. दादा नोकरीला कुठे असता तुम्ही? हा एक्साईट टॅनर बॅटरी. बाबांची रिटायरमेंट झाली. बाबा रिटायरमेंट. भारी. उलट प्रत्येकाने हा जोडधंदा केला पाहिजे काय दादा? हा केलाच पाहिजे. आपला कमी 2 तास तरी आपण साईड बिझनेसला दिलंच पाहिजे. 2 ते 3 तास. घरी येतो आपण टीव्ही बघतो कुठे फिरायला जातो त्यापेक्षा आताची गरज आहे ती. गरज आहे कालाची गरज आहे. आपण बोलतो आपल्या नोकरीवर काय होतं नोकरीवर काय बघतं आपण 2 तास वाया घालवतो. 2 ते 3 तास बरोबर ते वाया नाही घालवायचे. ते याच्यासाठी द्यायला पाहिजे. कुठला धंदा असतो तो कुठलाही असो ते. बरोबर. पण छान व्यवस्था केली राहण्याची. अंडी म्हणजे कसे किती अंडे तरी पण भेटलेले आहेत? अंडी आम्हाला हप्त्याला जातात. 1-2 डझन भेटतात आम्हाला. मग ती काय करतो? ती सेलिंग करतो. 10 रुपयाला एक अंडा जातो. हा म्हणजे गावठी बोलला तर चालेल? गावठीच ना? गावठीच अंडा 10 रुपयाला एक ना? हा तीच आहेत त्यातलीच आहेत का ती? त्यातलीच. तर दादा एक प्रश्न आहे म्हणजे तुम्ही पहिली सुरुवात कशी केली? सुरुवात डोक्यात होता माझे विचार का आपण कुक्कुटपालन करावा. तो कसा करायचा काय अरेंजमेंट करायची ते आम्ही यूट्यूबवर बघून एक सेट बांधला. त्या हिशोबाने आम्ही पिल्लं भरली आणि 1 महिन्याचा आम्ही त्या विचारपूस करून कसा काय त्यांच्यावर एक ऑब्झर्व केला आणि त्याच्याप्रमाणे सुरुवात केली आम्ही. का 100 पिल्लं आपण 100ची बॅच आणू त्याच्यावर आपण किती आपण या करायचं त्याचा खर्च काय सर्व त्याच्यावर आम्ही 1 महिना त्याच्यावर ऑब्झर्व केला. तर आम्ही अशी सुरुवात केली आणि सुरुवात करणंही महत्त्वाचे असतं. जोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही डोक्यात घ्याल विचार करू 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 असं त्यात होत नाही. बरोबर आहे. चालेल ठीक आहे धन्यवाद. मित्रांनो सगळ्या कोंबड्या वरती गेलेल्या आहेत आणि हे बघा बाबा का बांधले म्हणजे असं बसण्यासाठी आणि दुसरा काय फायदा होता? रात्री बसण्यासाठी. आणि दुसरा फायदा काय? घाण न होत त्याच्यामुळे एकमेकाला डोचत नाही त्यामुळे फ्रेश राहतात कोंबड्या. आणि जर कस्टमर आला तर सहजरित्या म्हणजे पकडता नाही येत. हा बरोबर. मस्त आयडिया. सुटसुटीत राहतात ना एकदम. म्हणजे अंडी पिंडी कुठे आहेत? हे अंड्यांसाठी आहेत का? याच्या उपानी बसतात का?
मग ते अंडे का म्हणजे किती दिवसांत मोडतात? अरे वा, भारी होणार. मस्त आहे. यांचाच ना? आणि बदका बिदकांचा अंडा नाही का? बदकांचा कुठे? हे बदकाचं आहे का? वाव, भारी हो. कस्टमरला इथं आतमध्ये ना आणायचा आणि डायरेक्ट कुठला पाहिजे बाबा. असं म्हणजे तुम्ही पहिले बॅचचा असं ठेवलेलं आहे का एक दाखवासाठी? तो आहे का? वा, भारी. दादा मी काय बोलतो, आता समजा हे अंड्याला आलेले तू कसे ओळखता? म्हणजे ते परफेक्ट अंड्याला आलेले कान ते पूर्ण त्याच्या शिरगोऱ्याने या खालचे असतात ना ते लाल झाले. ही का? हा, लाल होता का चेहरा तिचा? हा ना, तसं तुम्ही ओळखता का? अंड्याला आलेलं कुठले दादा? ही का? 6 महिन्यात अंड्याला येतं. तुम्ही अशी ट्रेनिंग कुठे घेतली? ट्रेनिंग घरीच युट्यूबवर बघून, व्हिडिओ बघून बरोबर. माहिती थोडीशी इकडनं, ज्याच्याकडनं आपण पिल्लं घेतो त्याच्याकडनं माहिती घेतो. आणि प्रदर्शनासाठी असं गेलं नाही का कुठं? प्रदर्शनला जातो आम्ही, पुण्याला जातो. ओके. तेव्हा त्या जिथून आम्ही पिल्लं घेतो त्याच्याकडनं पण आम्हाला माहिती भेटली. मग आता आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ बघून कस्टमर आला तर डिस्काउंट किती द्या? हा, डिस्काउंट देऊ शकतो आपण. ओके ओके. तर मित्रांनो, खरोखर दादानी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कुठली कोंबडी वगैरे जर पाहिजे असेल, कोंबडी कोंबडा, तर बघा ॲवेलेबल मिळतील. आणि दादाचा नंबर तुमच्या समोर आहेच. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर खरंच इतरांना शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा की डिस्काउंटमध्ये आपल्याला कोंबड्या मिळतील. तर चला, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.